जळगावच्या शाहूनगरातील एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली असून एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे। जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेल्या याकूब मोहम्मद खान, अन्सार हसन बिस्ती आणि वारिस जुनेल खान यांचा समावेश असून याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळमधील घरातून 2,37,000 रुपये किमतीचे 23.73 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून याआधी फेब्रुवारी महिन्यात शाहूनगर येथील सरफराज जावेद बिस्तीच्या घरातून 5,34,000 रुपयाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते। अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून दरम्यान जळगाव पोलिसांनी एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला असून आणखी काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या संदर्भात आज दिनांक 4 मे रोजी दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी याबाबत अधिक माहिती दिली। सर, काय सांगाल, काल भुसावळमध्ये एमडी ड्रग्ज पकडण्यात आलेला आहे, किती आरोपी अटकेत आहेत आणि नेमका काय प्रकार घडला? जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक 64/2025 NDPS कलम 8 क 21 क आणि 22-27 प्रमाणे 23 फेब्रुवारी 2025ला एक गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता जळगाव शहर पोलीस स्टेशननी। त्याच्यामध्ये सरफराज जावेद बिस्ती हा आरोपी अटक होता आणि त्याच्यामध्ये अब्रार जिलानी हा आरोपी अद्याप फरार आहे। सरफराज जावेद बिस्तीकडे आपण जेव्हा गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली त्याच्याकडून काही माल आपण जप्त केलेला होता एमडी ड्रग्जचा। तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला एक नाव निष्पन्न झालं होतं याकूब मोहम्मद खान म्हणून, जो भुसावळचा राहणार आहे। याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो परंतु तो फरार होता आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून। तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला। चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन बिस्ती जळगावचा आहे, पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणारा, त्याच्याकडून हा एमडीचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे। आणि वारिस जैनुल खान हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे, सध्या खडका रोड भुसावळ इथे राहतो। त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे अशी आपल्याला माहिती दिली होती। त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण वारिस जैनुल खान याच्या घरी सर्च केले तर त्याच्याकडून आपल्याला 23 ग्रॅम 73 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज मिळालेले आहेत। त्याची किंमत आहे 2,37,300 रुपये। तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये या तपासावरून आपण याकूब मोहम्मद खान, अन्सार हसन बिस्ती आणि वारिस जैनुल खान यांना अटक केलेली आहे। त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्याबद्दलचा पुढील तपास आता सुरू आहे। सर, याच प्रकरणातल्या आरोपीशी कोर्टाचा संपर्क होता म्हणून त्यांना निलंबित केलं अशी घटना आहे। त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे, त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते त्याच्या आपल्याला कळवण्यात येईल। सर, रात्री नेमकी कशा प्रकारे कारवाई करण्यात गेली, म्हणजे कोणी केलं, काय केलं नाही, आपल्याला बातमी मिळाली होती की हा याकूब मोहम्मद खान हा भुसावळमध्ये आहे। आपल्याला जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती, त्याच्यावरून आपले टीम तयार केली। स्वतः SDPO जळगाव आणि टीम इकडून पंचांसमक्ष गेलेले होते आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर तो गुप्त बातमीद्वारा जी बातमी मिळालेली होती त्याच्यावरून सदर आरोपीला पकडण्यात आलेला आहे। सर, किती वाजता अटक झाली? पहाटे 4:31 वाजता अटक झालेली आहे। त्यांना आज कोर्टात हजर केलं होतं।